कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शालींदर तर्पटास्य अडभंग कानीप मच्छिंद्र आज्ञा सौरंगी रेवाणक भद्र संज्ञा भूम्या बभूव नवनाथ सिद्धा। ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भरवाय नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जय आजी जगदुद्धारा अखिला निरंजना निर्विकारा भक्तमानस चकोर चंद्रा प्रेमांधुभारा हो सरशी तरी तू असता कृपाळू आई माय माझे विठाबाई तरी आता ग्रंथ प्रवाही येऊन या बैसे गे मागल्या दाई प्रेमे करुण वैभवी मिळविला विक्रम भरतरी संगम पिंगला लग्न दत्त अनुग्रह लाभला। पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला, नंतर त्यांचं जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार केलेला आहे। आणि आता मागच्या अध्यायाची संगती सांगतात की मागच्या अध्यायामध्ये ह्या विक्रम राजाला राजपद मिळालेलं आहे। त्यांचा भाऊ म्हणून भर्तरीनाथ यांना युवराजपद दिलेलं आहे। विक्रम राजाचं लग्न हे ह्या शुभविक्रम राजाच्या मुलीशी झालेलं आहे, ती गोष्ट आपण ऐकली। विक्रम राजा हे अवंतिकेचे म्हणजे जे उज्जैनचे राजे होते आणि ते आता वृद्ध झाल्यामुळं त्यांनी विचार केलेला आहे की ह्या मुलीचं लग्न पण करावं आणि प्रधानांनी विचार मांडलेला आहे की ह्या मुलीचा जो नवरदेव असेल त्यालाच हे राज्य मिळेल। आणि मग हा राजा निवडायचा कसा, तर त्यांनी हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिलेली आहे आणि तो हत्ती फिरत फिरत नेमका बाहेर ज्या ठिकाणी विक्रम बुरुजावरती गावाच्या बाहेर बुरुजावर नोकरीला होता त्याच्या हाताखाली 7 पहारेकरी होते, तिथं येऊन हत्ती घोटाळला आणि राजाने सगळ्यांना खाली बोलवल्यानंतर हत्ती आनंदित झाला। सगळ्यात शेवटी विक्रम उतरला, विक्रमाच्या गळ्यामध्ये त्या हत्तीने माळ घातलेली आहे। तो राजा म्हणून आता सिद्ध झालं, त्याची मिरवणूक निघालेली आहे राजवाड्यामध्ये आणि तिथं मोठ्या सन्मानाने त्यांचं लग्न वगैरे करून दिलेलं आहे, राजपद दिलेलं आहे। आणि राजा झाल्याबरोबर त्यांनी त्या भर्तरीनाथांना युवराजपद दिलेलं आहे। क्षणिक बैसोनी त्वरिता त्वरित पाकशाळे गेला नृपनाथ पक्वान सेवन्यांत पुरात पिंगला ग्रह संतरला कनकमंच के सुमन सेजी राव बैसवी पिंगला आरजी षोडशोपचारे करून पूजी श्रद्धापूर्वक पिंगला। आता ह्या पिंगलाचं लग्न, पिंगला ही मंत्र्याची मुलगी, मंत्री हुशार होते, ते विचार करतात की यांचं जे स्वतःचं व्यक्तिगत प्रभाव आहे हा विक्रमापेक्षा पण खूप जास्त आहे आणि यांना आपली मुलगी पिंगला द्यावी म्हणून त्यांनी विचार मांडलेला आहे। आणि त्या पिंगलेचं लग्न तिच्या ह्या भर्तरीनाथांशी करून दिलं। त्या ठिकाणी भर्तरीनाथ पिंगला ही एक दिलाने राहू लागलेले आहे। राजदरबारामध्ये विक्रम राजा भर्तरीनाथ राज्यकारभार पाहायचे आणि अशाही किती जरी अडचणी आणि व्यवस्था असले तरीसुद्धा ते दोन क्षण का होईना पण घरी जाऊन ह्या पिंगलेशी बोलून पुन्हा परत यायची, अशा पद्धतीनं त्यांचा स्नेहभाव खूप वाढत गेलेला आहे। त्याच्यानंतर त्यांनी अनेक राण्यांशी विवाह केले, पण मात्र जी मुख्य राणी आहे ती ही पिंगला आहे। ही राजमौळी तेजे आगळा द्वितीय शोभळे त्याचे गळा, ते विमाते तू पिंगला मम चित्तावर धावे,
अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी ऐक्य नाव एकाची देही म्हणजे वाढी व भासे भास शुभानंद भरतरीनाथ म्हणतात की पिंगले तुझं आणि माझं शरीर फक्त वेगळं आहे, पण मात्र आपण मनाने एकरूप आहे. जसं पाणी आणि मीठ जरी एकत्र झालं तर मीठ पुन्हा परत काढून दाखवता येत नाही, त्या पद्धतीनं आपण हे एकजीव झालेलो आहोत. ऐसा म्हणून परमप्रीती पुन्हा ते मन घेत नृपती मग भोगनी सकामारी ती संतुष्ट चित्ती मिरवला. मग विचार सुचला एक गहन आनंदे बैसती प्रीती करून बैसल्या पिंगला बोलन वचन विडा त्रयोदश गुण देत. आता त्यांच्या एक दिवशी दरबार संपला, घरी आल्यानंतर त्यांचे जेवण खावणं झाले आणि नंतर मग ते गप्पा गोष्टी करीत बसलेल्या असताना नवरा बायको त्यावेळेला ह्या पिंगलेने एक विडा बनवला आणि तो विडा पानाचा खाऊ घातलेला आहे. आणि पानाचा विडा खाऊ घातल्यानंतर मग मात्र त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहे. पानाचा विडा खाणं हे काही चुकीचं नाही, आयुर्वेदामध्ये पण त्या पानाला मान्यता आहे. नागवेलीचं पान हे त्रिदोषनाशक त्याचप्रमाणे रक्त वाढवणारं आहे, पण मात्र त्याच्यामध्ये तंबाखू खाणं हे मात्र वाईट आहे आणि ते रोगाचं लक्षण आहे. त्याच्यात मात्र कोणीही स्वीकार केलेलं नाही आणि ते प्रकृतीला घातकच आहे. म्हणून फक्त पानाचा विडा खावा, तंबाखू खाऊ नये. म्हणे हे महाराजा नृपवरा मम देते प्राणेश्वरा मम मानसे चकोरचंद्रा प्रेमांबधारा मृतसे तरी तुम्हा गाठी गाठी घाली त्या परमेष्ठी गाठीला परिचित्त देठी ऐक्य भास भासतसे. तेव्हा हे ते संसार आहे, देवाने जे आपल्याला हे भाग्य दिलेलं आहे एकमेकांना, जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत हे आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीनं घालू. आणि असं असताना पिंगलेच्या मनामध्ये एक विचार आलेला आहे की महाराज मला असं वाटतं की हे जे काही सुखाचे दिवस आहेत हे कधीच सरू नयेत, कायम असं सुख राहावं. पण मात्र हे सुख कुठपर्यंत राहील हे मलाही काही सांगता येणार नाही. आणि हा जो यम आहे काळ आहे घडोघडी काळ याची वाट पाहे अजून किती आहे अवकाश. आपण अमर समजतो, अमर समजून आपण सगळे व्यवहार करतो, पण प्रत्यक्ष तसं नाही आहे. जसं मांजर उंदरावरती टपून बसते त्याप्रमाणे काळ हा माणसाच्या वरती टपून बसलेला आहे आणि तो कधी येईल हे मात्र कोणालाही सांगता येणार नाही. चित्ती चित्त भय काया हरण करत असे राया तरी नेणो आपण विषय चित्ते या बुद्धी जरी संचरता तरी एक त्या ते माते दिसत उचितार्थे तुम्हा आधी माते नृत्य सुगम चित्ता वाटतं. सगळं मला असं वाटतं की मी आतापर्यंत हे पातिव्रत्याने राहिलेलं आहे, पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाचं चिंतन मी केलेलं नाही आणि माझी अशी इच्छा आहे की तुमच्या आधी मला मरण यावं. त्यावेळेला भरतरीनाथ म्हणतात ते काही आपल्या हातामध्ये नाही, आपण मन एक चिंतते दैव अन्यत्र चिंतयेत. आणि असं असल्यामुळं मला असं काही सांगता येणार नाही. पण तू म्हणती तसं तुला वाटतं तर तो तुझा मनाचा घर आहे आणि तुझी तसं त्याप्रमाणे व्हावं. पण मात्र आपल्याला कोणालाच त्याचं काळ कधी येईल हे सांगता येत नसतं. तरी माझ्या आधी तू कामिनी मृत्यू पावो इच्छिसे म्हणे परंतु नेणं निर्दयपणे मित्रात माझे मिळतसे तो कदा न जाणे वेदविधी सदा वर्तसे बिघड बुद्धी नेणो माझे मृत्यू तुझ्या आधी आल्या काय करशील. त्यावेळेला भरतरीनाथ मनात विचार करतात आणि ते बोलून दाखवतात. त्या वेळेला असे काही गोष्टी राहतात त्या सहज बोलल्या जातात, त्या काही मुद्दाम कोणी सांगत नाही. ते भरतरीनाथ म्हणतात की तू म्हणते तसं झालं तर ठीक आहे, पण जर समजा तसं झालं नाही, तुझ्या अगोदर जर मीच मृत्यू पावलं तर तू काय करशील. त्यावेळेला पिंगला राणी म्हणते की मी आतापर्यंत जे पातिव्रत्य सांभाळलं, जर तुम्ही मृत्यू पावले तर मी क्षणसुद्धा राहणार नाही. वैधव्याचा डाग मी सहन करणार नाही आणि मी तुमच्याबरोबरच सती जाईन. राजा बोले ऐकून वचन पुरे झाले तुझे बोलणे प्राणाहून प्रिय कोण घात त्याचा करवेना तरी हे बोलू गेची बोल माझ्या तोषाचे करशी मोल परिसमय येतात पाऊल मागेची धाव घेणार. काही नको सांगू, प्रत्येकाला प्राण प्रिय आहे, प्राणापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. आणि जो तो आपला प्राण कसा वाचेल हेच पाहत राहतो. तेव्हा ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या फक्त बोलण्यापुरते आहे. ती म्हणते नाही नाही असं नाही, तुम्ही जर खरोखर जर गेले तर मी खरोखरच राहणार नाही. त्यावेळेला ते म्हणतात की पाहू असं जर काही झालं तर अशा गोष्टी घडू नये, पण असं जर झालं तर मात्र माणसाला काही करता येत नाही. तरी तुझे ऐसे बोलणे दावीत माझे चांगलपणे परिसमय पडता अर्थ भिन्न दुसराचे आहे की तन्याय तो बोलणे माते दिसे सहजस्थितीने ऐसे बोलता भरतरीनंदने पिंगला वधे स्वामीशी. हो तुम्ही माझ्या समाधानासाठी तू म्हणते असं, प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर कोणीच हे मागं सरत नाही. आणि त्याप्रमाणे जर तसं झालं
तर मात्र हे काही ईश्वराच्या पुढं धडगत नाही. अवश्यम भाव भावी नाम प्रतिकारो भवेद्यपि तदा तू खैर न लिप्य हे नलराम युधिष्ठिरावो. हे कोणाला चुकलेलं आहे का? आणि जर चुकलं असतं तर रामप्रभूंना वनात जावं लागलं नसतं. त्याचप्रमाणे त्या पांडवांना वनवास भोगावा लागला नसता. त्याचप्रमाणे अशा काही गोष्टी पुराणांतरी घडून गेलेल्या आहे की त्या कोणालाही टाळता आलेले. मग त्यांनी काही प्रयत्न केले नाही का? भरपूर काही प्रयत्न केले. ते तर राजे होते. त्याप्रमाणे आपण सुद्धा आपलं जीवित रक्षणासाठी प्रयत्न करू, पण मात्र ते काही आपल्या हातामध्ये नसल्यामुळं ही गोष्ट घडेल. तरी म्हणाल कैशा वरून तरी काया वाचा चित्त मन तुम्हाला घे केले अर्पण साक्ष असे ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणते सकल जगती. पर हे वैधव्य शब्द जगमुखात माते लिप्त होणार की. मला वैधव्य हा शब्द सहन होणार नाही. अहो मी देवा ब्राह्मणा अग्नीच्या समक्ष विवाह करून तुमच्याबरोबर आलेले आहे आणि मी तुम्हाला असं वचन देते की मी जर तुमच्या अगोदर तुम्ही जर माझ्या अगोदर गेले तर मी त्या तुमच्याच बरोबर सती जाईल. तुम्ही झाल्या गत प्राण तुम्हा सवे करीन गमन तरी त्या बोला ते साचेपण आज पाहू निश्चय. ऐशी चित्ती योजना करून मृगया करीत फेरे कारण तो अकस्मात देखीला नाही मृग एक नीट राजा मनात विचार करतो. ती बोलते प्रत्यक्ष काय असेल ते असेल असं करीत करीत काही दिवस ते विसरून पण गेलेले आहे. राजाला शिकारीचा मोठा नाद होता. त्यांनी एक दिवशी त्याला शिकारीला जायचं लहर आली. त्याने आपली सेना बरोबर घेतली आणि ते रानामध्ये लांब शिकारीला गेलेले आहेत. शिकारीला गेल्यानंतर त्यांना तिथे एक हरिण मारलेलं त्यांनी आणि त्या हरणाचं त्यावेळेला नेमकं हे बोलणं त्यांना भर्तरीनाथांना आठवलं. तिची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी अशी कला केलेली आहे की त्या सेवकांना बोलवलं. त्या हरणाच्या रक्तामध्ये स्वतःचे कपडे मुकुट भिजवला आणि एका दूताला बोलवून सांगितलं की जा हे कपडे मुकुट राणीला दाखव पिंगलाला आणि त्यांना म्हणा की शिकार करता करता अचानक भर्तरीनाथ मृत्यू पावलेले आहेत. जाळीतून वाघ उठला. काही न विचार करण्याच्या आतमध्येच त्याने हल्ला केला आणि भर्तरीनाथ जागेवरती मृत्यू पावलेले आहेत. आणि याचे तू गोष्ट जाऊन सांग. आता ते दूत काय दिल्या कामाचे सांगितल्या कामाचे दिल्या भाकरीचे नाही सांगावा तर स्वामीचा दोष होतो पगार बंद होतो लगेच. आणि ऐकावा तर तिचं पण आपण कसं धाडसाने बोलायचं. पण मात्र ते त्याचं कर्तव्य आहे असं त्या दूताने समजलं. त्यांनी ते कपडे मुकुट घेतला आणि राजवाड्यामध्ये पुन्हा परत आलेला आहे. आणि त्यांनी पिंगलेच्या महालासमोर जाऊन आवाज दिला. पिंगला राणी बाहेर आली काय म्हणून आणि पाहती तर ते भर्तरीनाथांचे कपडे मुकुट रक्ताने भिजलेला. अरे हे काय? त्यावेळेला तो दूत सांगतो की महाराणी अहो फार मोठं विपरीत झालेलं आहे. अचानक सावधाने उलटा हल्ला केला आणि त्याच्यामध्ये भर्तरीनाथ गतप्राण झाले. त्या ठिकाणी आता सेना त्यांचं उत्तर कार्य उरकीन तिथून आणण्याची सुद्धा तशी परिस्थिती राहिलेली नाही आणि सेना आता त्या परत येईल संध्याकाळपर्यंत. राजा देखता तया पाठी लागून शीघ्र मयाराठी शिणती त्या बहु मिळसाठी मृग जेवंत धरियेला. ऐसे वधून राव भृत्या ते गुप्त पाठविला अवंतिके ते राजसदनात जाऊन भृत्य पिंगले ते विलो केले. मृगया करीतरा काननी अवचित व्याघ्र जाळीतून उठला राया न कळता. मागाहून साधून उड्डाण राजा धरला ग्रेवे कारण धरता ते हरून प्राण रुधिर घेऊन पिऊन पळाला. अचानक आलेलं त्या वाघाने असा हल्ला केल्यामुळं कोणालाच काही कळलेलं नाही. एवढी सेना असून सुद्धा त्यांचं काही चाललं नाही आणि राजालाही काही करता आलेलं नाही. जी गोष्ट ज्या वेळेला भर्तरीनाथांच्या बाबतीत कळाली पिंगलेला ते शब्द आठवले की आपण सांगितलं होतं की जर राजा माझ्या आधी मृत्यू पावला तर मी काही राहणार नाही. खूप प्रचंड मोठं दुःख झालेलं आहे. जे दुःख परत दुःख हे शीतल राहतं. तुम्हाला जे दुःख आहे ते मला नाही, मला आहे ते यांना नाही, यांना आहे ते त्यांना नाही. आणि तिच्यावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि सावरायला तिथं जवळपास कोणी नाही. पती असतं तर त्यांनी सावरलं असतं. बाकीच्या ज्या राण्या होत्या त्या तिच्यापेक्षा लहान होत्या. ती गोष्ट अंतःपुरामध्ये बाकीच्या राण्यांना पण कळाली. त्याही बाहेर आलेल्या आहे. पिंगला राणी मात्र मोठ्या मोठ्याने शोक करते हे. त्यात हृदय पेटते हे. कपाळावर हात मारून घेते आणि देवा हे काय केलं म्हणून मोठ्या मोठ्याने आरंभळते. एक आंबरडा फोडून ऊर्ध्व म्हणती आमचा गेला निध आता माहिती श्रीवंत दीनवत झालो की. ऐसे म्हणून आरंभळती एकमेकींच्या गळा पडती
हृदय पिटून आपटे ती महिला गी मस्तकते ऐसा सकळ अंतपुरात कोल्हाळ झाला अद्भुत परिपिंगला धारा प्रीती बहुत शोक करी आपण मोठ्या मोठ्याने त्या राण्या पण शोक करायला लागलेलं आहे आणि ही पिंगला राणी पण मोठ्या मोठ्याने आरडायला ओरडायला लागलेली आहे. काय करावं काय नाही याचा सुद्धा विसर पडलेला आहे. आणि त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विचार येतो की हे काही आता झालं हे काही चांगलं झालेलं नाही. आपण राजाला म्हटलं होतं जर तुम्ही जर माझ्या अगोदर जर गेले तर मी काही राहणार नाही, मी सती जाईन असं म्हणून त्यांनी विचार केला. आणि तिथले ते देव ऋषी ब्राह्मण यांना बोलवून सल्ला घेतलेला आहे आणि तिथं लगेच सिद्ध झालेली आहे सती जाण्यासाठी. मग त्या गरुड पुराणामध्ये ती सती जाण्याचं फार मोठं विधान आलेलं आहे तो विषय. मग ते सौभाग्यवती अशा पद्धतीनं ते कुंकवाचा सडा वगैरे टाकला जातो. त्याचप्रमाणे त्यांच्या ते पुढं कुंकवाचा सडा टाकीत काही बाया चालतात. त्याच्यानंतर त्यांचं ते तिथं जे अगोदरच ते सरणावर रचलं जातं देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं तिची ती मोठी मिरवणूक निघती आणि ती खूप मोठं दुःख राहतं. पण त्या राणीला ते पचवायचंच होतं आणि मग त्या पद्धतीनं तिथं शरण सिद्ध केलं गेलेलं आहे स्मशानामध्ये पुढं. आणि ही राणी मिरवीत निघालेली आहे, पुढं कुंकवाचा सडा टाकून राहिलेले आहेत. आणि तिनं मग देवा ब्राह्मण ऋषी त्यांना सर्वांना बोललं, यथाशक्ती दान केलेलं आहे. आणि आता ही सती पिंगला सती जायला निघालेली आहे. म्हणे महाराजा निढळवाणी मज कैसे गेले सोडूनी मोहाचा सकळ धरणी लोपणे हा महाराजा मज विषयी पाळीत होतात मोह दौडून निष्ठुरवंत सोडून मज कैसे गेलात. अहो तुम्ही राजा सिंहासनी बैसत असता राजकारणी परी मम स्मरण होता म्हणे ये या धावून सदनात. पूर्वी ज्यावेळेला तुम्ही राज्यकारभार करीत होते त्यावेळेला माझी आठवण जर आले तर भर दरबारातून निघून तुम्ही 2 क्षण का होईना घरी येऊन पुन्हा जात होते. आता ते पूर्वीचे भोगविलासाचे दिवस ते काही माणूस विसरत नसतो आणि ते जुन्या आठवणी येऊन ती मोठ्या मोठ्याने शोक करते. ऐसे म्हणून धरणीवर शरीर टाकीत राजा बैसला सुखास धरणीवरी पिंगला टाकी वारंवार आजी सकळ सोडून राज्यभार कैसा गेला महाराजा. पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा सेविसी राज्यासन मोह आजी सकळ सांडून कैसा गेला महाराजा. खूप काही त्यांना त्या आठवणी येत्या. हे काय बोलून काय नको असं झालं आहे. मोठे मोठ्याने बोलून ती शोक करून राहिलेली आहे. पण मात्र तिच्याकडं लक्ष फक्त कोणाचं आहे तर जे तिथले ते दरबारी ते आणि ह्या सगळ्यांच्या समोर तिनं आता सिद्ध तयारी केली आणि ती वाजत गाजत त्या ठिकाणी स्मशानाकडं त्यांची ती मिरवणूक निघालेली आहे. ऐसे परी नाना गुण आक्रंद तसे आठवून मग ते सेवका ते पाता ऋषया साहित्य करू तसे राजमौळीचा चिरमुकुट परिधानी कबरी आलोट स्फुरण दाटोनी बळकट उत्तम तेरे कवळेला. तो कुंकवाचा मोठा तिनं मळवट भरलेला आहे. स्वामींचं नवऱ्याचं वस्त्र तिनं स्वतःच्या अंगावरती परिधान केलेलं आहे आणि ती सगळं मिरवणूक तिकडं निघालेली आहे. स्वामीचे वस्त्र परिधान करून घेती झाली सतीचे वान स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ. मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्निकुंडी विधाने करून त्यात सबळ अग्नी चेतवेला. पुढं सेवकांनी सांगितल्याप्रमाणे सरण रचलं गेलेलं होतं आणि ही राणी तिथं आल्यानंतर तिनं सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. तिथं उपस्थित असणारे ज्येष्ठ त्याचप्रमाणे देव ब्राह्मण ऋषी मुनी आणि ती म्हणते की हे भ्रतारा हे माझ्या पतिदेवा हे तुमचं शरीर मी तुम्हाला अर्पण करते. धगधगत्या ज्वाला निघत होत्या, शरण आता धडधडून पेटलेलं होतं आणि अशामध्ये तिनं हे पतिदेवा तुमचे शरीर तुम्हाला अर्पण असं म्हणून त्या अग्नीमध्ये उडी घेतलेली आहे. ऐसे म्हणून अग्निकुंडात सांडिती झाले स्वशरीराते परी त्या पावके होता स्थित गुंडाळून गेले सर्वस्वी. मग तेव्हा याच कापार्जन धन्य म्हणते ते कारण सोयीत केले पिंगल्याने स्वामी सवे घेऊन या. मग तिथं जे लोक होते आता तिथं पेटायला किती वेळ आहे ते अगोदरच ते धडधडलेलं होतं. त्याच्यामध्ये जशी काही एखादी आहुती पडावा तुपाची त्या पद्धतीनं ती जळून काही क्षणामध्ये ती खाक झालेली आहे. तिथले जे लोक जमलेले होते ते मोठा आशीर्वाद देत आहेत आणि मोठे तिच्याबद्दल कौतुक करतायत की धन्य धन्य ही पिंगला की जिनं पतीचा शब्द खाली पडू दिला नाही आणि पतीच्या मृत्यूची बातमी कळाल्याबरोबर ती सती गेलेली आहे. भरतरी बरी करता परलोक विव्हळ चित्ती करती शोक म्हणते आम्हा प्रेते दुंदक ईश्वर कैसे नेले हो. हा पिंगले ऐसे म्हणते पवित्र जाया सत्यवती
उदार कर्ण सुकुळा प्रति परकुळा ते तारिले. हिनं स्वतःचं तर कल्याण केलं, पण सती गेल्यामुळं तिच्या 42 पिढ्यांचं कल्याण झालं. आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलांकडच्या 21 पिढ्या, असं 42 पिढ्यांचं कल्याण हिनं केलेलं आहे असं कोण म्हणतं? तिथं जे जमलेले प्रजाजन, ग्रामस्थ, ऋषीमुनी, ब्राह्मण तिथं मोठं गेल्यानंतर कौतुक करतायत. ऐसी परी आक्रंदती भरतरी म्हणून आठविती परिपावके दाहुनी सती लोक निघाले माघारी. आपुल्या आल्या सदनी जाऊन बसल्या असते मुख वाळवून परिभरतरी ऐसे म्हणून श्वासोच्छवास सोडते. प्रजाजनाला सुद्धा मोठं दुःख झालेलं आहे. ती काही घटना काही चांगली नव्हती आणि ते पण म्हणतात की असा राजा आणि हा आम्हाला सोडून गेला. तो गेला तर गेला, तर त्याच्याबरोबर त्यांची जी पत्नी आहे ती सुद्धा आम्हाला सोडून गेलेली आहे. आणि राजसज्ञ स्त्रियांचा मेळ शोक करीत हाती तुंबळ तो येरीकडे विपिन रूपाळ मृग्या करून येत असे. आपल्याला सज्ञ जाऊन बसल्या असते मग वाळवण हा भत्तरे ऐसे म्हणून श्वासोच्छवास सोडती. संध्याकाळच्या वेळेला हे सगळं त्यांचं क्रिया पूर्ण झाली. लोक आपापल्या घरी गेलेले आणि घरी जाऊन त्यांना गमत नाही, योग्य वाटत नाही, पण मात्र तो वेळ तसा आहे. आणि अशा पद्धतीनं संध्याकाळ झाली आणि इकडं राजाला आठवण आलेली आहे की आपण जो दूध पाठवला होता तो परत आलेला नाही. तिकडं काय झालं काय नाही, आणि एखाद्या वेळेला नाही जाणू काही वाईट तर नाही झालं ना, अशी शंका त्याच्या मनामध्ये आली. मग तुम्ही श्रोते लोक म्हणतात की का हो तुम्ही जर असं म्हणता तर तिथं घरी कोणी लोक नव्हते का? तिथे सासरे राजा विक्रम वगैरे, तर ते नेमके त्यावेळेला काही कामानिमित्त या शुभविक्रम राजाच्या मिथिला नगरीला काही कार्यानिमित्त गेलेले होते. त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीची काहीच माहिती नाही. बरं, दुसरा जो दूत आहे तो कुठं गेला? तर तो यांना शोधत आला, पण दुर्दैवाने राजा एका रस्त्याला आणि हे एका रस्त्याला असं होतं. आणि तशीच गोष्ट नेमकी घडून आली, त्याची चुकामुक झाली आणि राजापर्यंत ह्या काही समाचार पोहोचलेला नाही. आणि मग अशा घटना घडतात की एकदा मोठी लढाई चाललेली होती आणि त्या लढाईमध्ये एका स्वाराजवळ काही महत्त्वाचा निरोप दिलेला आहे. आता काय झालेलं आहे की त्यांनी पाहिलं की आपल्या घोड्याचा जो नाल आहे तो ढिला झालेला आहे, त्याचा खिळा एक निघालेला आहे. पण मात्र तो म्हणतो की आपण जर आता तो खिळा पाहत बसलो तर राजापर्यंत त्या मुख्य लढाईपर्यंत आपण पोहोचणार नाही. आपल्याजवळ फार महत्त्वाचा निरोप आहे. आणि मग ते काय होतं, तो घोडा घसरून पडतो आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी तो घोडाही मरतो, तो स्वारही मरतो. हे कशामुळे होतं? जो निरोप पण पोचत नाही आणि त्या लढाईमध्ये अपयश येतो. तशीच ही घटना झालेली आहे. खेळ्यापायी नाल गेला, नालापायी घोडा गेला, घोड्यापायी स्वार गेला, स्वारापायी लढाईमध्ये अपयश आलं. त्याच्यामध्ये राष्ट्र पूर्ण राज्याचं नुकसान झालेलं आहे. अशा घटना केवळ छोट्या छोट्या गोष्टींमुळं घडतात. म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक व्यवहार जो आहे तो हा महत्त्वाचा आहे आणि तो ध्यान देऊन करण्याचा आहे. पाहू करू हलगर्जीपणा हा तेवढा पुरतं माणसाला समाधान देतो, पण मात्र अंती त्याच्यापासून नुकसानच होतं. भरतरी परी करता परलोक विवळ तिथी करती शोक म्हणत्या मे प्रजिते द्वंद्व क ईश्वर कैसे नेला गय. तो अगस्तासी गेला चंडमणी रात्र पडली पिविपिने म्हणून राजा उठी नगराप्रती चालला. पावक तेजी दैदेप मान हिलाल मार्गी प्रदीप्त करून जाता भृत्य पाठविला वसरी देऊन आठवते आता पै झाला. ते या शिकारीच्या नादामध्ये एवढे काही गुंगले होते की त्यांचं लक्षच नाही मागं. आणि नेमका संध्याकाळचा वेळ झाला, उशीर झाला त्यांना निघायला. आणि मग ते ज्यावेळेला निघाले त्यावेळेला त्या राजाच्या मनामध्ये विचार आला आणि येऊन पाहतात तर लोकांनी सांगितलं की महाराज अशी घटना झाली. कोणीतरी स्वार आला, त्यांनी सांगितलं की भरतरी राजा मृत्यू पावलेले आहे. सती पिंगलेने सती जायचा निर्णय घेतला. आम्ही लोकांनी खूप विरोध केला तिला, पण मात्र तिनं काही ऐकलं नाही आणि ती सती गेलेली आहे. आम्ही एवढ्यातच तिचं क्रियाकर्म उरकलं आणि आपल्या गावामध्ये परत आलेलो आहोत. असं ज्या वेळेला राजाने ऐकलं त्याच्या पायाखालची वाळू सरकली. कारण की असं त्याला स्वप्नात बी वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून. आणि प्रत्यक्ष पिंगला ही मृत्यू पावलेली आहे, अग्निधारणाच्या स्वाधीन झालेली आहे. म्हणून तो तसाच बाकीच्या सैन्याच्या बरोबर स्मशानामध्ये गेलेला आहे. तिथं जाऊन पाहतो तर तिथं फक्त ते स्मशानामध्ये अग्नी धडधडतो आहे आणि त्याची पिंगला काही दिसत नाही. मग त्यांनी मोठ्याने आरडायला सुरुवात केली. पिंगले, अरे मी गेलेलो नाही, मी जिवंत आहे, पण म्हणून काय आता पिंगला परत येणार नाही.
नाही केले मूढपण शोध केला नाही आणि का पाठवून सकल भ्रांतीचं चित्त गहून पाठी लागलो मृगाच्या तरी माते दिसते आहेत मूर्खपण घेतला स्वपदरात आयशी चिंता करत आवंत के पाताला. मग त्या स्मशानामध्ये जाऊन त्यांनी असा शोक मांडलेला आहे आणि त्यांची जी सेना आहे ती पण बरोबर आहे. राजांनी त्यांचं कोंडाळं फोडलं आणि त्या अग्नीमध्ये जाऊन स्वतः उडी घ्यायचा प्रयत्न ते चालला आहे. पण जे बाकीचे लोक होते बरोबर त्यांनी त्यांना सावरलेलं आहे आणि त्यांना त्या वेढा घातला आणि त्यांना मागं ओढलेलं आहे. मग सुमती प्रधान चमूसहित शुभ विक्रम रायाचे प्रज्ञावंत सकळ मंडळी ज्ञानव्रत राया सवे गेले ते असो पहिले मार्ग वाट राव भरतरी चमूनेट जेवणवंत केनीकडे ग्रामद्वारे संचरला. मग मात्र त्याचा नाईलाज झाला तर कारण की त्याला आता बरंच वाटत नव्हतं. तो म्हणतो की मी जर अशी चूक केली नसती तर मी आता माझी पिंगला राणी अशी गेली नसती. दुर्दैवाने माझी अशी चूक झाली आणि केवळ माझ्या चुकीपायी ही पिंगला राणी मला सोडून गेलेली आहे. राव जाता स्मशान म्हैसी पाहत पिंगलेचे चित्तेसी वेद विरागी होऊन मानसी उडी टाकी म्हणतसे परिरावते उद्देशी प्राणघात इच्छी मानसी परिवेष्टन पडता शरीरासी उपाय काही चालेना. मग बैसल्या ठाई आरंभळत मही मस्तकाते आपटीत हृदय पिटून शोक करत मूर्छने लागे पावतसे. आता त्यांना काही सोडून नाही राहिलेले लोक आणि त्याला काही ते अग्नीमध्ये उडी घेता येईना. मग तो जागीच आरंभाळायला लागलेला आहे, मोठ्या मोठ्याने शोक करायला लागलेला आहे, जमिनीवरती आपलं डोकं आपटायला लागलेलं आहे. आता तो शोक किती शोक असेल ते त्याचं त्याला माहिती, कारण की ज्याच्यावरती वेळ येते त्यालाच त्या गोष्टी कळत असतात. मूर्छा गेला पुन्हा उठत अग्नी आहुती द्याया पाहत पर्यापार जनांते वेष्टन बहुत बळ काय चालेना. ऊर्ध्व करून आपल्या माथा घडी घडी पाहे पिंगला चित्ता आहा म्हणून बाळकत होता महिला गे आपले तसे. मग त्या लोकांच्यापासून तो सुटायचा प्रयत्न करायचा, त्याला मूर्छा यायची, परत उठायचा, परत जायचा प्रयत्न करायचा. असं करता करता तिथं ते लोक त्यांच्याबरोबरच राहिलेले रात्रभर आणि बाकीचे जे लोक आहे ते तिथून निघून गेलेले. आता दुसऱ्या दिवशी तिथं लोक आले आणि ते रक्षा सावडावी म्हणून, आणि त्यावेळेला तो त्यांना रक्षासुद्धा सावडून द्यायना. ते म्हणाले माझी पिंगलं गेलेलीच नाही आहे, तुम्ही असं का म्हणता. आणि कारण की त्यांना तो एकदम झटका बसलेला आहे, मानस विकाराचा झटका आलेला आहे. आणि मानस विकाराचा झटका कधी येतो, ज्या वेळेला आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाही, अपेक्षा भंग होतो आणि त्यावेळेला अशी काही घटना होऊन बसते की त्या ठिकाणी कोणाचाच इलाज चालत नाही. मग त्या मनोकायिक मानस विकाराच्या बरोबर शारीरिक पीडा पण व्हायला लागतात, त्याही लवकर लक्षात येत नाही. अशा पद्धतीनं तो खेद भावनेमध्ये राजा गेलेला आहे. मोठ्या मोठ्याने शोक करतोय तो. हे पिंगले तुझे मन गमत नव्हते मजबातून आता कैसी निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस. हे पिंगले तुझा मी पती नव्हतो शत्रू होतो जगती देशे कल्पने पुढे मती भस्म तू ते म्या केले. मी पतित दुष्ट दुर्जन भूडवतीने घेतला प्राण तरी तू मी तुझा शत्रू जाण. पतीनं म्हणे पिंगले मी तुझा पती नाही, मी तुझा शत्रू ठरलेलो आहे. माझ्या ध्यानी मनी नसताना मी सहज मजाक करायला गेलो, चेष्टा केली आणि ही थट्टा माझ्या अंगावर आलेली. अशी ही थट्टा भल्या भल्या सलावील बट्टा. मग त्यांनी थट्टा रावणाने केली आणि स्वतःचं कुळच त्यांनी बसून टाकलेले. थट्टा दुर्योधनानं केली, त्या अख्खं रामायण घडलं. मग ही थट्टा ही काही चांगली नाही, तेवढा तेवढा हास्यविनोद ठीक आहे, पण मात्र यांची जी थट्टा आहे ही अंगावरती आली आणि पिंगलेसारखं श्रीरत्न या ठिकाणी अग्नीमध्ये जळून भस्म झालेला आहे. हा पिंगला म्हणून हाक मारी अट्टहासे करून तहा पिंगले एक जात वदन मददृष्टी दावे का. हा पिंगले परत भुवने गेलीस माते सोडून हृदय पिटी दणानुनी मही व्यक्त आभळे तसे. हे पिंगले आसनी शयनी मज बैसवीत होतीस अंतक करणे आता माझा विसर धुरणे कैसे राहशी परत का रे. त्यावेळेला तू जिवंत होती त्यावेळेला माझा एका क्षणाचा सुद्धा तू विसर पडलेला नाही. आजच तुला काय झालं की तू मला सोडून गेलेली आहे. हा पिंगले तुझ्या वाहतून सर्वत्र माते दिशाशून्य. हा पिंगला माझा प्राण पुढी टाकून गेला असे. हा पिंगले तुझ्या वाहतून सर्वत्र माते दिशाशून्य निष्ठुर शून्य मंदिरी निद्राशेन कैसे येईल सांग पा. हा पिंगले माझी अधिक जाणत होती तृषा भूक आता मन निष्ठुर कैसे चांडून गेले. तुम्हाला भूक लागली का, तुम्हाला काही खायला देऊ का, चहा करून देते तुम्हाला. पण मात्र आज काय झालेलं आहे की सगळं जागेवर राहिलं आणि तू मात्र निघून गेलेली आहे.
हा पिंगले माझी अधिक जाणत होती तृषाभूक, आता निष्ठुर मन कैसी सांडून गेलीस. हा पिंगले माझे सैन्य होती मृदभाषणे करून, पाहता उर्वशी दिसे नैनी संतोष माझा होत असे. तेव्हा जे काही सुख होतं, सुख सुख म्हणून ज्याला म्हणतात, ते सुख आज तुझ्या रूपाने निघून गेलेलं आहे. आयशा प्राज्ञेचे पहुडपण पिंगले कोठे मी जाऊन, म्हणून धडाडून धरणे अंग सांडित असे. यापरी सर्व जाणून लोक राजाचा पाहून शोक गैवर येत असे. आणि शोक शब्द करून या तो खूप मोठा शोक त्यांनी मांडलेला आहे. सगळ्या गोष्टी आठवतात आणि सगळ्यात मोठी त्यांच्या मनाला रुख का लागलेली आहे की हे जे आहे की जर समजा वय होऊन गेलं असतं, मग जर मृत्यू झाला असता तर त्याचं काही वाटलं नसतं, संसार झाला बा. पण मात्र तू अशा कमी वयामध्ये तू निघून गेलेली आहेस आणि मुख्य म्हणजे माझ्या चुकीमुळं गेलेली आहे. मी जर असं जर थट्टा केली नसती, त्या सेवकाला पाठवलं नसतं, तर ही अशी घटना आज मला पाहायला मिळाली नसती. मग गावीचे ग्रामजन स्मशानाजवळी आले धावून, परिराजाचा शोक पाहून तेही तैसेच होतीत. तन्याय शोक करते राजा पडला शोकार्णवात, नवर्णवे तू आकांत अल्प येथे. ग्रंथकार म्हणतात की अहो ज्याचं दुःख त्याला आहे, किती वर्णन करावं त्याचं, ते थोडंच आहे. आणि असं मोठ्याने तो रडतो गागतो. अनेक लोक आलेले आहे, ते राजाला म्हणतात की राजा मला जाऊ द्या, आता तुमच्या चुकीनं हो किंवा निसर्गता हो, पण मात्र ती तर आता गेलेली आहे, ती तर काही आता परत येणार नाही, तेव्हा तुम्ही हा शोक आवरा. पण राजाला त्यांचं म्हणणं काही पटत नाही. अशाश्वताचा शोक करची तरी काय शाश्वत आपले जिणे, पिंगला गेली आपण जाणे कदा काळी सुटेना. पहा आपले पूर्वज अपार मृत्यू पावले समग्र, एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी. तेव्हा अशोचानन शोचस्त्वम प्रज्ञा वांदाश्च भाषसे. म्हणजे अरे अर्जुन, ज्याचा शोक करायचा योग्य नाही अशा तर तू शोक करतोय. तू शोक कशाचा करतोय? अरे पिंगला ती जाणारच होती, एवढंच आहे, ती उद्या जाणार होती तर आज गेली. बरं तुम्ही आम्ही तरी कुठं राहणार आहे, आम्ही सुद्धा जाणारच आहे, त्याच्यामुळं हा शोक तुम्ही सोडून द्या, असं सगळे लोक सांगून राहिलेले. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, पण मागचे लोक तरी कुठं राहिलेले, ते पण गेलेलेच आहे आणि आपण सुद्धा एक दिवस जाणार आहोत. आहा पाशी जपी तपी सिद्ध साधक नाना रूपी, कोण वातले देह संकल्पी मृत्यू भुवनी महाराजा. तरी जी जाईल घडीची सुखाचीच मानावी प्रौढी, ईश्वर नामे ठेवून गोडे चित्त स्थिर असावे. तेव्हा महाराज आता तुम्ही जाणते, तुम्ही राज्य केलेलं आहे, लोकांच्या अडीअडचणी सोडवलेले आहेत आणि समाज काय राहतं, समाजकारण काय राहतं हे तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि तुम्ही जर असं जर केलं तर बाकीचे लोकसुद्धा तुमच्यापासून दुःखी होतील. तेव्हा तुम्ही हा शोक कुठेतरी थांबवला पाहिजे. पण हे काही गोष्ट या राजाला पटत नाही, कारण त्याच्या मनाची घडी ही विस्कटलेली आहे आणि त्याचं जे मन हे अस्थिर झालेलं आहे. जपी तपी सिद्ध साधक ईश्वर भक्त जे कोणी असतील त्या सगळ्यांना हे चुकलेलं नाही आणि ते सगळे गेलेले आहे. तेव्हा तुम्ही आता हा शोक आवरा आणि आपल्या आपल्या ठिकाणी परत चला. पण मात्र ते काही त्यांना राजाला पटत नाही. मग ते ग्रामीचे सकळ जन थकित झाले बोध करून, एकामागे एक उठून आपल्या सदन सेविती. असो तीही लोटली रात्री उद्या पावला अगबसे, पिंगलाची त्याची पाहून शांती पावक झाला अदृश्य. त्या राजाच्या बरोबर फक्त ते 10-5 सेवक राहिलेले आहे त्याला आवरण्यासाठी, की न जाणू हा काहीतरी विपरीत अनुचित कर्म करीन, त्या अग्नीमध्ये जाऊन उडी घालीन. आणि मग ते सेवक फक्त तिथं 10-5 थांबले, बाकीचे लोक निघून गेले. दुसऱ्या दिवशी लोक रक्षा सावडायला आलेले आहे आणि त्या राजाला ती गेली हेच पटत नाही मुळात. आणि मग तो राजा काही त्यांना रक्षा सावडून द्यायना आणि ह्या लोकांनी त्यांना थांबवलेलं आहे. त्या राजा वेळोवेळी पुढं सरतो, पण मात्र त्याच्याबरोबरचे जे 10-5 लोक आहेत त्यांचे सेवक, ते मात्र त्याला काही त्या अग्नीजवळ जाऊन देत नाही. दुसऱ्या दिवशी अग्नी शांत झालेला आहे. नियमाप्रमाणे ते आज ते संचयन केलं पाहिजे, रक्षा गोळा केली पाहिजे, नदीला नेऊन टाकली पाहिजे, पण हा राजा त्यांना हातच लावून द्यायना. आणि मग मात्र त्यांचाही नाईलाज झाला. ते म्हणतात बा आपणही काय करावं आता, तो जर हातच लावून देत नाही ते रक्षाला तर आपणही इथून चला, असं म्हणून तेही लोक निघून गेलेले आहे. मग येता ते स्मशान वाटे पिंगला आणून चित्तदृष्टी, परमशोके झाला कष्टी शोक सिंधूत निमग्न. 8वी कन्येचे सर्व गुण म्हणे मग हातीचे गेले निधान, विक्रम म्हणे मग गृहीचे रत्न काळ तस्करे नेले की. आहा माऊली उभय कुळात तारक झाले भवसरतेत, पुन्हा दीपाची लाईवात अदृश्य कैसी झाली हो. ते खूप काही त्यांनी एक एक गुण आठवायचे आणि मोठ्या मोठ्याने शोक करायचा.
असं हे दुसऱ्या दिवशी सुद्धा चाललेलं आहे. रूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत सूचक सदा सर्व काळ संगपित चित्त सकळांचे लक्ष घे. ऐसे आठवणी नाना गुण शोक करी अति दारुण मग विक्रम नृपती पुढे होऊन भरतरी लागे समजावी. मग दुसऱ्या दिवशी त्या दिवशी ती गोष्ट कळाली होती विक्रम राजाला. दुसऱ्या दिवशी आले संध्याकाळपर्यंत ते. त्यावेळेला काय असे साधनं नव्हते लगेच येण्यासारखे. मग ते घोड्यावरती बैलगाडीमधून आले. संध्याकाळी तिथं पोचल्यानंतर पाहता राजा अजून स्मशानामध्ये जे भर्तरीनाथ तिथं गेलेले आणि त्यांना जाऊन बोध करतात की अरे भर्तरीनाथा आता होऊ नये ती गोष्ट झालेली आहे. असा शोक जर तू कवर बसला इथं तरी काही ती पिंगला परत येणार नाही. आणि तो म्हणतो की नाही नाही माझी पिंगला गेलेली नाही, ती इथंच कुठंतरी आहे. पिंगले पिंगले म्हणून तो मोठ्या मोठ्याने हाका मारतोय. विक्रम राजा त्याचप्रमाणे ते सुमती प्रधान त्याचप्रमाणे शुभविक्रम राजा माता सरस्वती सत्यवती हे सगळेजण त्यांना बोध करून राहिलेले. पण मात्र ह्या भर्तरीनाथांची भ्रांती काही अजून जाईना. ते म्हणतात की नाही नाही पिंगला मेलेलीच नाही, ती इथंच कुठंतरी आहे. नाना युक्ती नाना वचन भर्तरीचे बोधे मन परितून न आहे की पिसाटपण पिंगला पिंगला होत तसे परिराव बोध करता उत्तम लोटून गेला दशम मग विक्रम हे उत्तर क्रिया करून सुतीर होत झाला. शेवटी विक्रम राजाने सुद्धा हात टेकलेले आणि ते तिथून परत निघालेले. हा राजा आता त्याला काय सावरण्याची गरज नाही कारण आता काय अग्नी नाही आहे. ते 10-5 सेवक होते ते निघून गेलेले. राजा काय तिथून परत यायचं नाव घेत नाही. असं 1 दिवस गेले 2 दिवस गेले 10वा आलेला आहे. 10व्याच्या वेळेला ह्या विक्रम राजाने स्वतः येऊन सगळं ते क्रियाकर्म केलेलं आहे तिथं पिंडदान वगैरे. आणि हा भर्तरीनाथ मात्र अजूनही आपल्या स्वतःचं मन त्याचं स्थिर झालेलं नाही. ऐसे परी आचलपण मिरवता झाला मित्रनंदन परिनित्य नेत विक्रम येऊन बोध करे त्याते. ऐसा बोध करता नित्य 12 वर्षे लोटली सत्य पण तृण बक्षून जीवित उदकारे रक्षले. विक्रम मनामध्ये विचार करतो की अहो आपला पाठे राखा म्हणून आपण याला आणलं आणि हा अवतारी पुरुष आहे प्रत्यक्ष ध्रुमीनारायणाचा अवतार आहे असं सांगतात. स्वतः काशी विश्वेश्वरांनी यांना हाका मारली यावे भर्तरीनाथ म्हणून. आणि आज मात्र यांना ही माणसासारखी अवस्था चुकत नाही. हे इतके काही शोकामध्ये मग्न झालेले आहे की आता या 10वा झाला 13वा झाला महिना झाला 2 महिने झाले 3 महिने झाले. दररोज राजा विक्रम सकाळी येतो त्यांना भेटतो त्यांना दररोज बोध करतो. त्यांच्यावरती काही फरक पडत नाही कारण की ज्या मनाने दुःखाची आकार घेतला त्या माणसाला ह्या गोष्टी पटतच नाही. आणि मग मात्र हळूहळू ते विक्रम त्यांचंसुद्धा येणं जाणं कमी झालेलं आहे. वर्ष झालं 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले 4 5 6 7 8 9 10 11 12 वर्ष झाले तरीसुद्धा हा भर्तरीनाथ अजूनही मन ठिकाणावरती नाही. त्याचे मग त्या आता 12 वर्षामध्ये काय गत झाली असेल. खाया प्यायला काही नाही. कधीतरी एखादं जरी पान उडून आलं तर तेवढंच फक्त खायचं. अशा पद्धतीनं त्याची ही त्या पश्चातापयुक्त अंतःकरणाने तपश्चर्या घडत राहिलेली आहे. ऐसा बोध करता नित्य 12 वर्षे लोटली सत्य पर्णतृण भक्षण जीवित उदकार राखले. हा देवानाथ नाथा कैसे केले त्वानंता पिंगला माझी सगुण कांता तू ते कैसे आवडली. ऐसे म्हणून नामोच्चार शोक करतसे वारंवार रात्रंदिन चित्ती विचार पिंगले. त्यापुढे 12 वर्ष झाले तरी तो राजा शोक करतो की अरे देवा अनंता तू सगळ्यांचं रक्षण करताय म्हणतात आणि तुला माझीच पिंगला आवडली का, तुला का दुसऱ्या कोणी स्त्रिया नव्हत्या का असं म्हणून ते बोलायचे आणि मनाशीच बोलायचे आणि त्या राणीचं नाव घेऊन मोठ्या मोठ्याने शोक करायचे. त्या काळामध्ये 12 वर्षाच्या काळात त्यांचं शरीर शुष्क झालेलं. खायचंच नाही काही प्यायचंच नाही. कधीतरी एखादं घोट पाणी कोणी जरी दिलं तर तेवढंच प्यायचं. अशा पद्धतीनं त्यांची ही एका प्रकारची तपश्चर्याच घडलेली आहे. त्याच्या योगाने शरीर कृश झालेलं आहे. ऐसा म्हणता नामोच्चार शोक करत असे वारंवार रात्रंदिवस चित्ते विसर पिंगले तापडे ना. कृष शरीर झाले तेने कंठी उरला असे प्राणे मुखी आणून हरिचे नाम शोके पिंगला होत असे. म्हणे लोटली 12 वर्षे शुचिस्मंत झाले शरीर कृषे ते पाहून या तिकलेशे मित्रावरून द्रवला असे. आता हे दररोज सूर्यनारायण पाहायचे आणि त्यांना बरोबर त्या मुलाची आठवण यायची आणि त्यांच्या मनामध्ये तोच विचार यायचा की ज्यांनी पूर्वी त्यांचा जो मोठा मुलगा अगस्त्य ऋषी त्यांनी त्यांचं स्वतःचं कल्याण करून घेतलं, देवांचा अनुग्रह घेतला, गुरु केले आणि ते आता एक प्रसिद्ध आणि देवा ऋषींमध्ये गणना होईना असे ते अगस्त्य ऋषी झालेले आहेत. हा ध्रुमीनारायणाचा अवतार असून सुद्धा हा मात्र अजूनही 12 वर्षापर्यंत
स्मशानामध्ये खेचपत पडलेलं आहे. 12 वर्षापूर्वी दत्तगुरूंनी याला अनुग्रह दिला होता. ती गोष्ट आपण मागच्या अध्यायामध्ये ऐकली की तिथं ते वनामध्ये त्यांनी मायेचं सरोवर तयार केलं होतं. मोठी तहान भूक लागली म्हणून त्यांनी मोठ्याने मागायला सुरुवात केली. दत्तगुरूंनी मायेचा आश्रम तयार केला, स्वतः त्याला पाणी पाजलेलं. त्याच वेळेला त्यांच्याकडून शब्द घेतलेला आहे की 12 वर्षानंतर मी ह्या तुमच्या पंथामध्ये येईन, योगाचं आचरण करीन. ते वेळ आता आलेला आहे. सूर्यनारायण मनात विचार करतात की आपण नुसतं आता असं राहून काही उपयोग नाही, आपण पुन्हा दत्ताकडे गेलं पाहिजे. आईवडिलांना ती चिंता राहते, आपल्या व्यावहारिक सुखाची पण राहते आणि पारमार्थिक सुखाची पण राहते. त्या काळामध्ये दत्तगुरू हे नावाजलेले गुरु होते. त्यांचा अनुग्रह घेण्यासाठी इंद्र, चंद्र, वरुण, यम, आदित्य, यक्ष, किन्नर, गंधर्व, राक्षस सगळे लोक त्यांच्या गुरुत्वाची अपेक्षा करायचे की यांनी आम्हाला गुरु करावं, गुरु म्हणून व्हावं आणि आम्हाला अनुग्रह द्यावा. तव तो प्राथमिक रात्री नंदन मित्रा वर्णसी सन्मान देऊन म्हणे महाराजा कामना पूर्ण धरून येथे आलासे. हेरी म्हणे जी अन्नचिकेच्या फलद्रुमा जाणता पुस्यामा अज्ञानत्व घेऊन संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला सूर्य मावळले त्यावेळेला त्यांनी ब्राह्मणाचं रूप घेऊन ते गिरनारला गेलेले आहे दत्ताश्रमामध्ये. पाहुनी केवळ सुंदर मूर्ती आरेकाच्या वाचू जरती. अष्ट सात्विक भाव उमलती हळूहळू सरते मी पण माझे दिगंबर दैवत माझे. असं त्या दत्तगुरूंच्या जवळ त्या आश्रमात गिरनारला गेलेले. गिरनारला गेल्यानंतर दत्तांनी पाहिलं, त्यांचं मोठं स्वागत केलं सूर्यनारायणाचं. आणि का तुम्ही आले? त्यावेळेला सूर्यनारायण म्हणतं की अहो महाराज तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही अंतर्ज्ञानी आहे. 12 वर्षापूर्वी तुम्ही त्या माझ्या मुलाला भरतरीनाथांना अनुग्रह दिला आणि आज मात्र तो कोणत्या अवस्थेमध्ये, राज्य तर त्याचं गेलं, पिंगलासुद्धा त्याच्या चुकीमुळे गेली आणि आज मात्र तो बिना गुरुचा पडलेला आहे. वास्तविक पाहता तुम्ही त्यांचे गुरु झालेले, तर त्यांच्यावरती एवढी वेळ नाही यायला पाहिजे, इतकं त्यांना तुम्ही खूपच त्याचा अंत पाहून राहिलेले. त्यावेळेला ते सांगतात दत्तगुरू की महाराज सूर्यनारायणा, अहो माझं त्यांच्याकडे लक्ष आहे, पण मात्र प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. शिवाय दुसरी गोष्ट, हे कार्य कोणी करायचं, तर हे कार्य करण्यासाठी सुद्धा योग्य माणसं लागतात. तेव्हा हे जे कार्य आहे हे मला स्वतःला पण जाता येत नाही. तर या ठिकाणी तीर्थयात्रेला आता हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गेलेले आहेत आणि मच्छिंद्रनाथांचे जे शिष्य गोरक्षनाथ प्रत्यक्ष हरिनारायणाचा अवतार आहेत, ते या ठिकाणी तीर्थयात्रा करता करता माझ्याकडे येतील आणि हे जे काम आहे हे मी गोरक्षनाथांना सांगेन. कारण की गेल्या 12 वर्षामध्ये राजाला पिंगलेशिवाय दुसरा जप नाही, पिंगलेशिवाय दुसरा विषय नाही. तेव्हा हे कार्य ते फक्त करू शकतात एकच गोरक्षनाथ. आणि मग मी ते ज्यावेळेला येतील तीर्थयात्रा करीत त्यावेळेला मी त्यांना सांगेन आणि गोरक्षनाथ तिथं जातील, ती सगळी परिस्थिती पाहतील आणि त्यांना योग्य प्रकाराने बोध करतील, असं दत्तांनी त्यांना आश्वासन दिलं. यांची चिंता निवारण झाली. सूर्यनारायण परत आपल्या ठिकाणी गेलेले आहे. तुम्ही जावे स्वस्थानासी मी भरतरीचे आहे उद्देशी, स्वहित करीन चिंता मानसी पाळू नका महाराजा. माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ त्याचा गोरक्ष प्रज्ञावंत, तो मही भ्रमतो तीर्थ करता येईल येथे महाराजा. तो परम आहे प्रज्ञावान तयासी तेथे पाठविन, तो नाना युक्ती प्रयुक्ती करून शुद्ध पंथात आणेल. की तेव्हा हे जे काम आहे हे फक्त मोठा माणूसच करू शकतो की जो त्या मायेच्या पार झालेला आहे. त्याची पण काहीतरी पात्रता लागते आणि ती पात्रता फक्त आज मी तिला गोरक्षनाथांच्याकडे आहे. गोरक्षनाथ आल्यानंतर मी त्यांना तिथं नक्की पाठवीन, असं म्हणून या सूर्यनारायणांची बोळवण केली. सूर्यनारायणांची चिंता निवारण झाली. ते मोठ्या आनंदाने आपल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत आणि पुढं चालून त्या ठिकाणी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत ह्या गिरनारला येतील. दत्त महाराज त्यांच्याशी बोलणं करतील आणि गोरक्षनाथांना ते कामगिरी देतील की तुम्ही जा आणि भरतरीनाथांना बोध करून आपल्या नाथापंथामध्ये घ्या, त्यांचं दुःख निवारण करा वगैरे. जो सगळा विषय आहे तो पुढच्या अध्यायामध्ये येईल. यावरी पुढले अध्यायी कथा सुंदर अध्यात्म दीपिका मनोहर मालो सागे धुंडी कुमरंदर रे कृपे करुणे. दत्त सांगेल गोरक्षनाथा गोरक्ष येऊनी विरासरिता, शोषण करेल तत्वता घटोद्भवाचे कृपेने. स्वस्ति श्री भक्ती कथा सार समत गोरक्षराव किम्यागार, सदा परसोत भाविक चतुर 28 अध्याय गोडहा.
श्रीकृष्णार्पणमस्तु शुभवन्तु रस्तु। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भरवाय नमः, श्री गुरुभ्यो नमः। रुक्मिणीवरा कमला कांता चाणूरमर्दना वसुदेव सुता कंसारी तू जगत्राता वासुदेवा जगदीशा शेषशाही हलधर भ्राता भावप्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लक्षा रक्षण करता पाठी राखा मिरवशी तैसा पांडवांचा पाठी राखा तैसा मिरवशी मम दोंदिगा भक्तिसार ग्रंथ कौतुका वागवरदा भनवशी मागील अध्यायी विरस्थिती लाधले गाढत्वे भरतरी प्रती पिंगले करता स्मशान किती पूर्ण तप आचरला त्या क्लेशाचे उद्देशी मित्रावरणी दत्तापाशी श्रुत करून स्वस्थानासी येऊन या पोहचला विठ्ठल 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 चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय। सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जय जय रघुवीर समर्थ वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय। गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्ते हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि, भवानी सहितं नमामि। नमः पार्वती पते हर महादेव। निरंजन हरेश